नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आज तन्वीसोबत नाही आहे कारण ती ऑफिसला गेली आहे. सो मी आणि माझा मित्र आज निघालो आहे मुंबईच्या जिओ वर्ल्डमध्ये, कारण इथे भरलं आहे फोटोग्राफी विश्वातील सर्वात मोठं प्रदर्शन. CEIF 2026 स्टार्ट झालं आहे आणि एक फोटोग्राफर म्हणून नवीन टेक्नॉलॉजी बघण्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे, ज्याला आपण फोटोग्राफीचं महाकुंभसुद्धा बोलू शकतो. चला तर मग बघूया यावर्षी फोटोग्राफीच्या जगात काय नवीन आहे. इनका 360 गोत्री आहेत. सो गाईज, आम्ही आता दोघंजणं जिओ वर्ल्ड सेंटरला आलो आहे. आता आम्ही दोघं पण फोटोग्राफी करतो, ठीक आहे. तर आता आम्ही चाललो आहे एक्झिबिशनला आमच्या. सागर, तुला काय वाटतं काय काय असेल आपल्या फायद्याचं आतमध्ये नवीन नवीन इक्विपमेंट? आता काल मी येऊन गेलो तर काल मला आपल्या फायद्याचं असं मला ते जास्त करून एडिटिंगचीच हे आवडली. जसं PSDs आहेत, अल्बम्सच वगैरे, किंवा प्रिसेट्स आहेत, परत टेम्पलेट्स आहेत पोस्टसाठी, इन्स्टा स्पोर्ट्ससाठी वगैरे. आणि दुसरं म्हणजे तर लेन्सेस आहेत चांगल्या चांगल्या, विल्ट्रॉक्सची आहे. टॅमरॉनचं मला एवढं काय हे वाटलं नाही, पण विल्ट्रॉक्स आणि मी तर निकॉन युजर आहे, तर निकॉनच्या लेन्सेस मला खूप आवडल्या आहेत. ओके, सो बेसिक ना हा निकॉन युजर आहे आणि मी कॅनॉन युजर आहे. मी आता इथे आलो आहे, आम्ही आमचं रजिस्ट्रेशन चालू आहे. मी तुम्हाला दाखवतो माझा ID वगैरे भेटल्यावर. थँक्यू. मला आता ID दिल्या त्या लोकांनी. काहीच आम्हाला दोघांना पण ID भेटले. आम्ही ID घालून आता एक्झिबिशनला चाललो आहोत. सागरचा ID, हा माझा ID. तुम्ही बघू शकता माझा हा ID आहे, ठीक आहे. आणि ही बॅग दिली आहे मला, वेलकम बॅग दिली आहे नोवा स्टारकडून. हा माझा ID आहे. मित्रांनो, आता मी तुम्हाला एक अशी गोष्ट दाखवणार आहे जी प्रत्येक फोटोग्राफरसाठी लाईफ सेवर आहे. हे जे समोर तुम्ही बघताय ह्याला म्हणतात ड्राय कॅबिनेट. दिसायला हे अगदी एका छोट्या फ्रीजसारखं दिसतं, पण ह्याचं काम खूप महत्त्वाचं आहे. मुंबईच्या वातावरणात सगळ्यात मोठी भीती कशाची असते तर ती म्हणजे ह्युमिडिटी, म्हणजेच हवेतील ओलावा. जर तुम्ही तुमचा महागडा कॅमेरा आणि लेन्सेस साध्या कपाटात किंवा बॅगेत ठेवला तर त्याला फंगस लागण्याची दाट शक्यता असते. एकदा लेन्सला फंगस लागलं की तुमची लाखो रुपयांची लेन्स खराब होऊ शकते. फक्त फोटो चांगला काढून चालत नाही, तर तो जपून ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच आम्ही आलो आहे आता फोटो फ्रेमच्या भव्य सेक्शनमध्ये. हे बघा, हे आहेत इन्स्टंट कॅमेरे. आजच्या डिजिटल जगात जिथे आपण हजारो फोटो फोनमध्ये साठवतो, तिथे हा कॅमेऱ्याची मजाच वेगळी आहे. फोटो क्लिक केला की लगेच आपल्या हातात प्रिंट मिळते. दिसायला इतकं क्यूट आहे आणि हँडी आहे की कोणालाही मोह आवरत नाही. इंटरव्ह्यू चालू आहे आमचा भाई, फुल धमाल करतो आहे आम्ही. ते इंटरव्ह्यू वगैरे देतो आहे, फुल सेलिब्रिटीवाला फील येते आम्हाला. डिजिटलच्या जमान्यात आपण फोटो इंस्टाग्रामवर टाकतो किंवा गुगल ड्राईव्हवर सेव्ह करतो, पण फोटोची खरी मजा कशात असेल तर ती आहे प्रिंटमध्ये. आणि म्हणूनच मी आलो आहे या मॅगझिन आणि अल्बमच्या स्टॉलवर. आजकाल फोटोग्राफर्स त्यांचे शूट संपल्यावर क्लायंटला अशा प्रकारचे कॉफी टेबल बुक किंवा प्रिंटेड मॅगझिन देतात. हे बघा, ह्याला म्हणतात मल्टी कॅमेरा स्ट्रॅप. एक प्रोफेशनल फोटोग्राफर म्हणून जेव्हा आपण लग्नाचे शूट किंवा एखादा इव्हेंट कव्हर करतो तेव्हा आपल्याला सारखी लेन्स बदलावी लागते. कधी वाईड शॉट हवा असतो, कधी क्लोज शॉट हवा असतो. अशावेळी एकाच वेळी 2 कॅमेरे कॅरी करणं खूप कठीण जातं, पण या स्ट्रॅपमुळे काम एकदम सोपं होतं. सो गाईज, हे ना विंटेज मुंबईचे काही फुटेज लावले. आत्ता मित्रांनो खरी मजा सुरू झाली आहे CEIF एक्सपोचे. सर्वात मोठं आकर्षण म्हणजे इथे फक्त कॅमेरे बघायला मिळत नाहीत, तर इथे टेस्ट करायलासुद्धा मिळतात. इथे अनेक ब्रँड्सनी त्यांचे भव्य स्टॉल लावलेत आणि तिथे प्रोफेशनल मॉडेलसुद्धा आहेत, जेणेकरून आपण नवीन कॅमेऱ्याची क्षमता तपासू शकतो. आता आम्ही अशा सेक्शनमध्ये आलो आहोत जिथे आल्यावर कोणालाही हसू येईल आणि खूप क्यूट वाटेल. हे आहे बेबी शूट प्रॉपचं जग. सो गाईज, आम्ही दोघंजण इथे फिरतो आहे, बघतोय छान छान आहे काय काय नवीन नवीन टेक्नॉलॉजी आली आहे AI जनरेटेड. गाईज, आम्ही आता एक प्रीसेट परचेस केलं आहे
तर आम्ही प्रिसेटची वाट बघतोय. ती लोक आम्हाला 10,000 प्रिसेट बोलत होते. सो आम्ही ग्रुपमध्ये तो कंबाईन केला आहे आणि तो आम्ही 6,000मध्ये घेतो आहे. आमचा डायरेक्ट प्रॉफिट आहे. आमच्यामध्ये एक जण विकास घेत आहे. आम्ही त्याला फक्त 1,000 रुपये देणार आणि 10,000ची गोष्ट आम्ही 1,000 रुपयामध्ये डेटा कॉपी करून घेणार आहोत. तर मंडळी, अखेर आमची जिओ वर्ल्डमधील फेरी पूर्ण झाली आहे. खऱ्या अर्थाने फोटोग्राफीचा महाकुंभ अनुभवून खूप मजा आली. काहीतरी नवीन गोष्टी बघायला मिळाल्या. तर आत्ता आम्ही वाटेत काहीतरी छान खाऊन घेतो आणि मग घराकडे निघतो. तन्वी पण ऑफिसवरून आली असेल तर तिलाही भेटायचं आहे आणि आज जे काही बघितलं आहे ते तिलाही सांगायचं आहे. पण ब्लॉग इथेच संपत नाही. थोडा वेळ आराम करून आम्ही पुन्हा भेटणार आहोत सायंकाळी जिममध्ये. तिथे जाताना मी तुम्हाला पुन्हा जॉईन करेन. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा CEIF 2026चा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. गुड इव्हनिंग गाईज, वेलकम बॅक. तर सकाळपासून तुम्ही पाहिलात की अनिकेत एक्झिबिशन एन्जॉय करत होता आणि मी बिचारी दिवसभर ऑफिसमध्ये काम करत होते. आता मी ऑफिसवरून आली आहे आणि हा एक्झिबिशनवरून. पण फिटनेससाठी नो सुट्टी, म्हणून आम्ही आता आलो आहे जिममध्ये. सो फायनली आमचा आजचा वर्कआउट पूर्ण झाला आहे. पण आता मात्र खरंच खूप भूक लागली आहे आणि शरीराला आरामाची गरज आहे. तर मंडळी, आमचा हा व्लॉग इथेच एंड करूया. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्हाला फोटोग्राफी आवडते की फिटनेस हे कमेंटमध्ये सांगा. आणि हो, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. भेटूया लवकरच एका नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये.